नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। सर्वात आधी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। बेळगाव जिल्ह्यात सापडले आणखी 4 कोरोना पॉझिटिव्ह। सापडलेले कोरोना रुग्ण अजमेर, दिल्ली, मुंबईहून आल्याचे स्पष्ट। कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। स्मार्ट सिटी कामकाजावर नजर ठेवण्यासाठी अनुभव नसलेल्या पीएमसी अधिकाऱ्यांची नेमणूक। आमदार अभय पाटील यांच्या बैठकीत पीएमसी अधिकाऱ्यांची अनुपस्थिती। स्मार्ट सिटी व पीएमसी अधिकारी करत आहेत जनतेची फसवणूक। जलसंपन्न मूलमंत्री रमेश जारकीहोळी यांनी साधला माध्यमांशी संवाद। पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारशी करणार चर्चा। कृष्णा नदीसह वेदगंगा व दूधगंगेचाही मांडणार मुद्दा। आता पाहू सविस्तर बातम्या। बेळगावमध्ये कोरोनाचा आकडा वाढत असून 27 मे रोजी पुन्हा 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून बेळगाव जिल्ह्यात एकूण 139 रुग्णसंख्या झाली आहे। बेळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून बेळगाव जिल्ह्यामध्ये तबलिगी, अजमेर, मुंबई, केरळ आणि दिल्लीचा अधिक संपर्क साधत असल्याचे उघडकीस येत आहे। आज 27 मे रोजी बेळगाव जिल्ह्यामध्ये आणखी 4 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत। यामध्ये 2 वर्षीय बालिका जी केरळहून, 32 वर्षीय पुरुष जो महाराष्ट्रातून, 28 वर्षीय पुरुष जो दिल्लीतून तर 37 वर्षीय महिला ही महाराष्ट्रातून आल्याची माहिती मिळाली आहे। यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 139 झाली असून बागलकोटमधील 8 रुग्ण धरून एकूण 147 रुग्ण बेळगाव जिल्ह्यात वाढले आहेत। त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे। स्वामी निजगुणानंद यांच्याबद्दल सोशल मीडियावर टीका करत असलेल्यांवर क्रम घेण्याची मागणी जागतिक लिंगायत महासभा व बसव सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। सोशल मीडियावर निजगुणानंद स्वामी यांच्या विरुद्ध काही अज्ञात व्यक्तींकडून टीका केली जात असल्याने याविरुद्ध क्रम घेण्याची मागणी करून जागतिक लिंगायत महासभा आणि राष्ट्रीय बसव सेने यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। कोरोनाच्या काळात समाजामध्ये शांती सुव्यवस्था भंग करण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींकडून निजगुणानंद स्वामींवर टीका केली जात आहे। स्वामी विरुद्ध अशा प्रकारची टीका सोशल मीडियावर करणाऱ्या या अज्ञातांवर कठोर क्रम घेण्याची गरज आहे। यावर योग्य क्रम न घेतल्यास अशा अज्ञातांना असे हे कार्य करण्यास प्रोत्साहन दिल्यासारखे होईल असे यावेळी सांगण्यात आले। ಜಾಗತಿಕ ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮಸಭಾ ಹಾಗೂ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಸವ ಸೇನೆ ವತಿಯಿಂದ ನಾವು DC ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ಗೆ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ। ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ನಿಜಗುಣಾನಂದ ತೋಟದಾರ ಪ್ರಭು ಗದಗ್ ಮುಂಡರಗಿ ಇವರಿಗೆ ಕೊಲೆ ಬೆದರಿಕೆ ಮತ್ತು ಫೇಸ್ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಅವೇನಕಾರಿಯಾಗಿ ಅವ್ರನ್ನ ಹೀಯಾಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಈಗಾಗಲೇ ಅವ್ರಿಗೆ ಫೆಬ್ರವರಿ 3 ತಾರೀಕು ನಾವು ಒಂದು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದು, ಫೇಸ್ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ನಿಮ್ಮನ್ನು ಮರ್ಡರ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂಥೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಲೆಟ್ರ್ ಕೂಡ ಬಂದಿತ್ತು। ಈಗೂ ಮತ್ತೊಂದು ಲೆಟ್ರೂ ಬಂದೈತಿ, ಅವ್ರು ನಿಮ್ಮನ್ನು ಮರ್ಡರ್ ಮಾಡ್ತೇವೆ, ನಿಮ್ಮನ್ನು ಜೀವ ಸತ್ತ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಈ ಬಸವತತ್ವ ಪ್ರಚಾರ ವೈಚಾರಿಕವಾಗಿ ಏನು ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ನಿಮ್ಮನ್ನೆಲ್ಲರೂ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ, ನೀವು ಹೆಂಗೆ ಕಲಬುರ್ಗಿ ಕಲಬುರ್ಗಿ ಅವ್ರನ್ನ ಕಳಿಸಿದ್ವು ಹಂಗೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಕಳಿಸ್ತೇವೆ ಅಂಥೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ಮೇಲಿಂದ ಮೇಲೆ ಬೆದರಿಕೆ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಆದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ DC ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ, ಕಮಿಷನರ್ಗೂ ಕೊಡ್ತೇವೆ। ಕರ್ತಾ ಇದನ್ನು ಏನಾದರೂ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಟ್ಟಿಗೆ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿ ಈ ಫೇಸ್ಬುಕ್ದಲ್ಲಿ ಅಮಿತ್ ಜೈನ್ ಅನ್ನೋಂಥ ಏನು ಮಾಡಿದಾನ ಇವನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರ್ತದೆ। ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾವು DC ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಕಮಿಷನರ್ ಕಳ್ಕಳಿ ವಿನಂತಿ ಏನಂದರೆ ತುರಂತವಾಗಿ ಅಮಿತ್ ಜೈನ್ ಅನ್ನೋವನ್ನು ಬಂಧಿಸಿ ಅವನ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಬುಕ್ ಮಾಡಿ ಇದ್ರ ಹಿಂದ್ಗಡೆ ಯಾರ್ಯಾರು ಇದ್ದಾರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಬೇಕಂತ ನಾವು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ದೇವೆ। यावेळी बसवराज रोटी, RS दर्गे, शैलजा दोडमणीसह अन्य उपस्थित होते। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। उत्तर प्रदेशमधील 800 परप्रांतीय अजूनही बेळगावमध्ये अडकल्याने त्यांना जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। बेळगाव शहरात वास्तव्यास असलेल्या व कामगार खात्याकडे नोंदणी केलेल्या सुमारे 800 परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पाठवले जाणार आहे। पण गेल्या 4 दिवसांपासून ही प्रक्रिया ठप्प झाली आहे।
नोंदणी करूनही स्वराज्यात पाठवले जात नसल्याने परप्रांतीय संतप्त झाले आहेत. बुधवारी उत्तर प्रदेशातील तब्बल 200 कामगारांनी जिल्हा कार्यालयासमोर मोर्चा काढून त्यांना त्यांच्या स्वगृही पाठवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. कम से कम हुआ 12 दिन टिकट भी ऑनलाइन कराया. रोज बोलता आज नहीं कल आएगा, कल नहीं परसों आएगा. 2-3 ट्रेन जा चुका. आप कहाँ से हैं? यूपी से. क्या बोले थे आप? कब करे थे रजिस्ट्रेशन? पहले बोला 22 को आएगा. हाँ. उसके बाद में 2 दिन के बोला मंगल को आएगा. नहीं अभी तक आया. अभी तुम्हें कितने लोग हैं? अभी हम 40-50 आदमी हैं. अभी क्या बोल रहे हो आप इसे? वो बोल रहे हैं कल आएगा फ़ोन. आज फ़ोन आएगा शाम को. आज कल नहीं, आज नहीं आया शाम को. आपको कब हुआ मालूम हुआ था ट्रेन जाता है कर बोल के? अरे हमको मालूम हुआ था शायद 18 तारीख को. 18 तारीख. आपका नाम बोलो. रहो. क्या काम करते हो आप? लेबरगिरी करता हूँ. लॉकडाऊन काळात बेळगावात अडकलेल्या परप्रांतीयांना श्रमिक रेल्वेतून त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. कामगार व रेल्वे खात्याकडून संयुक्तपणे हे काम केले जात आहे. आतापर्यंत 3000हून अधिक जणांना त्यांच्या राज्यात पाठवले गेले आहे. यूपीहून अडकलेले बेळगावात एकूण 200 कामगार असून त्या सर्वांना लवकरात लवकर त्यांना घरी पाठवण्यासाठी 2 दिवसाची मुदत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे मागितली आहे. कामगार खात्याच्या मते आता बेळगावात 800 परप्रांतीय आहेत. त्यापैकी बहुतेक जण उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांची नोंदणी झाली आहे. आता त्यांचे रेल्वेचे आरक्षण करून त्यांना पाठवणे बाकी आहे. पण गेल्या 4 दिवसांपासून ही प्रक्रिया का ठप्प आहे याचे समर्पक कारण कामगार खात्यानेही अद्याप दिलेले नाही. महादेव पवार, KNN-CD न्यूज, बेळगाव. उत्तर कर्नाटक नेकार अभिवृद्धीकडून सहायधन देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, पौरकार्मिकांसह नेकार कार्मिकांनाही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यासाठी सरकारने त्यांना योग्य सहायधन मिळवून द्यावे अशी मागणी करून उत्तर कर्नाटक नेकार अभिवृद्धी समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. हातानी व मशीनद्वारे कपडे निर्माण करणाऱ्या नेकारांना योग्य सहायधन द्यावे. दरवर्षी नेकार समितीला 5000ची सहाय निधी द्यावी अशा विविध मागण्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನೇಕಾರರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಹಳಷ್ಟು ಗಂಭೀರವಾಗಿದ್ದು ಈಗಾಗಲೇ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ, ಮಾನ್ಯ ಜವಳಿ ಸಚಿವರಿಗೆ ಮತ್ತು ಜವಳಿ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ನೇಕಾರರ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ನೇಕಾರರು ಸಂಕಷ್ಟ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಎದುರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೂಲಿ ನೇಕಾರರಿಗೆ ನೇಕಾರ ಸಮ್ಮಾನ ನಿಧಿಯನ್ನು 2000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ವಾರ್ಷಿಕವಾಗಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಪ್ರಯುಕ್ತ ವಿದ್ಯುತ್ ಮಕ್ಕದ ನೇಕಾರರಿಗೂ ಕೂಡ ಇದು ಘೋಷಣೆ ಆಗಬೇಕು ಮತ್ತು ಅದನ್ನು 5000 ರೂಪಾಯಿಗೆ ಏರಿಸಿ ಪ್ರತಿ ವಾರ್ಷಿಕವಾಗಿ 5000 ರೂಪಾಯಿಯನ್ನು ನೀಡಬೇಕು ನೇಕಾರರಿಗೆ. ಎರಡನೇದಾಗಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನೇಕಾರರು ತಯಾರಿಸಿದಂಥ ಲಕ್ಷಾಂತರ ಸೀರೆಗಳನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಘನ ಸರ್ಕಾರವು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ನೇಕಾರರ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಧಾವಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಬರಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಹಳಷ್ಟು ಕೈಮೀರಿ ಹೋಗಿದೆ. ಕಳೆದ 3 ತಿಂಗಳಿಂದ ಮಹಾಮಾರಿ ಕರೋನಾದಿಂದ ನಮ್ಮ ಉದ್ಯೋಗ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸಂಪೂರ್ಣ ಹದಗೆಟ್ಟು ನಾವೆಲ್ಲ ಬೀದಿಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದೇ ಕಳಕಳಿ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ, ನೇಕಾರರಿಗೆ ಸರಿಯಾದ ರೀತಿ ಗುರುತಿಸಿ ಅವರಿಗೆ ಗುರುತಿನ ಚೀಟಿ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ನೇಕಾರ ಸಮ್ಮಾನ ನಿಧಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ 5000 ರೂಪಾಯಿಗಳಂತೆ ಅವರಿಗೆ ಪರಿಹಾರ ನೀಡಬೇಕು. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಸೀರೆಗಳು ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಗಳಲ್ಲಿ 2000, 3000, 5000, 10,000 ಮೇಲ್ಪಟ್ಟ ಸೀರೆಗಳು ದಾಸ್ತಾನಾಗಿದೆ ನಮ್ಮ ವಿದ್ಯುತ್ ಮಕ್ಕದ ಘಟಕಿನಲ್ಲಿ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಸರ್ಕಾರ ಅರ್ಥಕೊಂಡು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ರಾಜ್ಯದ ನೇಕಾರರ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ಕರೆದು ಅವರ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳನ್ನು ಅರ್ಥಕೊಂಡು ನಮ್ಮ ಜವಳಿ ಇಲಾಖೆಗೆ ಒಂದು ಸಮಗ್ರ
ವರದಿಯನ್ನು ತರಿಸಿಕೊಂಡು ಸರ್ಕಾರ ಈ ಕೂಡಲೇ ಆದೇಶ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ದಿನದಿಂದ ದಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೈಮೀರಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ನೇಕಾರರಿಗೆ, ಬಡ ನೇಕಾರರಿಗೆ, ಕೂಲಿ ನೇಕಾರರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ ಮತ್ತು ಬದುಕದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು, ಮಾನ್ಯ ಸಂಸದರಾದಂಥ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸುರೇಶ್ ಅಂಗಡಿ ಸಾಹೇಬರು ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ ಕಣ್ಣಾರೆ ನೋಡಿದ್ದಾರೆ. ನೇಕಾರರ ಕುಟುಂಬ ನಿರ್ವಹಣೆಗಾಗಿ ಏನು ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ, ಅವರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಾಗಿದೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಖುದ್ದು ಸನ್ಮಾನ್ಯ DC ಅವರು, ಸನ್ಮಾನ್ಯ ಸುರೇಶ್ ಅಂಗಡಿ ಅವರು ನೋಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೈ ಮೀರಿ ಹೋಗದಂಗೆ ಅದನ್ನು ತಾವು ನೋಡಿಕೊಂಡು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ವರದಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ನೇಕಾರರ ನೆರವಿಗೆ, ಕೂಲಿ ನೇಕಾರ ನೆರವಿಗೆ ಧಾವಿಸಬೇಕಂತ ಕೇಳಿಕೊಂಡ ನಾನು ಈಗ जिल्हाधिकारीಗಳಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नेकार समितीकडून साड्यांची खरेदी करून आशा अंगणवाडी कार्यकर्त्यांना साड्यांचे वितरण करावे अशी मागणी नेकार समितीकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी निलखंड मासमर्डी, रवी बांडगीसह अन्य नेकार कामगार वर्ग उपस्थित होता. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली एका छोट्याशा विरामाची. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 243577 और 8884121718। ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಮತ್ತು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ರೈತ ಬಾಂಧವರೇ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ಸ್ ಬೇಕಾಗುವ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಹೋಲ್ಸೇಲ್ ದರದಲ್ಲಿ ದೊರೆಯುತ್ತವೆ. ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಡ್ರಿಪ್ ಪೈಪುಗಳು, ಕೊಠಾರಿ ಪಂಪುಗಳು, ಕಾವೇರಿ ಪ್ಲಾಟ್ ಪೈಪುಗಳು, HTF ಮಷಿನ್, ಚಾರ್ಜಿಂಗ್ ಪಂಪು, PVC ಮತ್ತು ಜೈನ್ ಕೊಠಾರಿ ಫಿಟ್ಟಿಂಗ್ ಪೈಪುಗಳು ಯೋಗ್ಯ ದರದಲ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಲಭಿಸುತ್ತವೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿರಿ. ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್, ಬಿಲಾಲ ಮಸೀದಿ ಎದುರು, ನಿಡಸೋಸಿ ರೋಡ್, ಸಂಕೇಶ್ವರ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7259 90 93 25 7259 909325. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. KLE Academy of Higher Education and Research, educating humanity for over 100 years, empowering doctors since 55 years. Courses offered: undergraduate courses MBBS, BDS, BAMS, BHMS. Postgraduate courses MD, MS, PG Diploma, MDS. PG courses M Pharma, MPT, MSc Nursing. UG courses BAMS, BHMS, B Pharma, Pharma D, BPT, BSc Nursing,
PB BSc Nursing. MSc courses: Anatomy, Psychology, Biochemistry, Microbiology, Perfusion Technology, Echocardiography, Clinical Research, Biostatistics, Nutrition and Dietetics, Immunology, Psychology, Epidemiology, Biotechnology, Population Studies, Hospital Administration, Masters of Public Health in General Epidemiology, Health Economics and Outcome Research, Healthcare Quality and Safety. BSc courses: BSc Hotel Management, Bachelor of Public Health, BSc Medical Lab Technology, BSc Radiography, BSc Anesthesia Technology, BSc Perfusion Technology, BSc Cardiac Care Technology, BSc Neuroscience Technology, BSc Renal Dialysis Technology, BSc Biostatistics and Population Sciences. Admissions are opened. For more details, contact Jawaharlal Nehru Medical College Campus, Nehru Nagar, Belgavi. विरामानंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. बेळगावमध्ये स्मार्ट सिटी कामकाजामध्ये PMC अधिकाऱ्यांकडून काळभेर केला जात आहे. बेळगाव शहर स्मार्ट बनविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्मार्ट सिटी अधिकारी काम करत आहेत. त्यांचे हे काम कसे चालले किंवा कोणत्या पद्धतीने चालले व कशा प्रकारे ते काम झाले आहे यावर संपूर्ण नजर ठेवण्यासाठी ट्रॅक्टेबल इंडिया म्हणजे प्रोजेक्ट मॉनिटरिंग कन्सल्टंटची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या PMC कडून देखील जनतेचा स्मार्ट कामकाजाच्या नावाखाली बोळखेळ मांडल्याचे दिसून येत आहे. या PMCला ज्या अग्रीमेंटप्रमाणे कार्य दिले गेले आहे ते पूर्णत्वाला नेण्यात आले नाही. या PMCमध्ये अनुभवी अधिकारी नसून नुकतेच पदवी घेतलेले अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. या कोरोनाच्या महामारीमध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने शहरातील सर्व स्मार्ट कामे बंद करण्यात आली होती. आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दक्षिण मतक्षेत्राचे आमदार अभय पाटील यांनी बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कामकाज सुरू करण्याच्या सूचना दिल्या. मात्र या बैठकीत सुद्धा PMCचे कोणतेच अधिकारी उपस्थित नव्हते. या PMC अधिकाऱ्यांचा स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांसोबत वेतनविषयी काही काळभेर असल्याचे बोलले जात आहे व हे PMC अधिकारी केलेल्या स्मार्ट वर्कचे अधिक बिलिंग करत असल्याची देखील चर्चा आहे. त्याचबरोबर कर विभागाबाबतही अनेक चर्चा ऐकायला मिळत आहेत. मात्र या सर्व गोष्टींना बेळगावची जनता बळी जात आहे. वडगावमधील संभाजीनगर येथील रहिवाशांनी विविध समस्या सोडवण्याचे निवेदन आमदार अभय पाटील यांना दिले आहे. वडगावमधील संभाजीनगर येथील स्थळीय नागरिकांनी या भागच्या विविध समस्या सोडवण्यासाठी दक्षिण मतक्षेत्राचे आमदार अभय पाटील यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी येथील स्थळीय नागरिकांनी संभाजीनगर या भागातील ड्रेनेज समस्या, विद्युत खांब, गटारींच्या समस्या, कचरा कुंडी ठेवून कचऱ्याचा विल्हेवाट लावणे अशा विविध समस्या सोडवण्यासाठी येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे आमदार अभय पाटील यांना विनंती केली आहे. सध्या या भागात नागरिकांना अनेक सुविधा मिळत नसल्याने वारंवार याची तक्रार देऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडून निव्वळ याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासाठी येथील स्थळीय नागरिकांनी थेट आमदार अभय पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांना निवेदनाद्वारे विविध मागण्यांची पूर्तता करण्याची विनंती नागरिकांनी केली आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. बेळगावमधील माजी महापौरांनी घरपट्टी वाढ रद्द करण्याची मागणी करून जलसंपन्नूल मंत्री रमेश जारकीहोळी यांना निवेदन सादर केले आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा स्थितीत घरपट्टीत वाढ करू नये यासाठी बेळगावमधील माजी महापौर सरिता पाटील यांनी जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळींना निवेदन सादर केले आहे. महानगरपालिकेने यंदा घरपट्टीत 15 ते 25% वाढ केली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. पण 30 ते 50% घरपट्टीत वाढ करून चलन देण्यात येत आहे. सध्या कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने गेल्या 2 महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे व्यवसाय बंद आहेत. तसेच शहरातील नागरिक घरात बसून आहेत. अशा परिस्थितीत घरपट्टीत वाढ करणे कितपत योग्य आहे
यावेळी माजी महापौर सरिता पाटील यांनी अधिक माहिती दिली. In administration meeting, January 19, they have increased the tax for the residential 15% and for commercial 25%. So all the ex-mayors and corporator we have given the memorandum to Adarniya जारकिहोली साहब to reduce the tax. तो उन्होंने अभी हम लोगों को ये किया है. कॉरपोरेशन कमिश्नर भी थे और डीसी भी साथ में थे. तो उन्होंने उन लोगों को आदेश दिया है कि ये जो इंक्रीज़ टैक्स है कोविड की वजह से और बेलगाम में अगस्त महीने में जो फ्लड हुआ था उसकी वजह से ये टैक्स इंक्रीज़ ना किया जाए और इसका एक मेमोरेंडम यूडी मिनिस्टर को भेजा जाए और जितना हो सके उतना लोगों की तकलीफ़ कम हो उसकी वजह से जो इंक्रीज़ टैक्स है वो कम करने के लिए बोल दिया गया है. और जो 5% रिबेट का टाइमिंग था 31 में उसको बढ़ाकर 30 जून तक करने के लिए उन्होंने आदेश दिया है कमिश्नर को. द कमिश्नर ने भी पहले भी हम लोगों ने कल ही आदरणीय पालक मंत्री जगदीश शेट्टर जी को ये निवेदन दिया था. उन्होंने भी हम लोगों को एक प्रॉमिस किया है कि जो इंक्रीज टैक्स है वो जितना हो सके उतना कम करने के लिए हम कोशिश करेंगे और बेलगाम के पीपल के लिए और रेसिडेंशियल को हम लोगों ने माफ़ करने के लिए बोला है और कमर्शियल का जो 25% है उसको रिड्यूस करके 10% करने के लिए बोल दिया. वाढीव घरपट्टी रद्द करण्यात यावी तसेच 5% सवलतीची मुदत 30 जून पर्यंत वाढवण्यात यावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे. सोमप्पा मलकन्नावर केएनएन सिटी न्यूज बेळगाव. वाढीव घरपट्टी रद्द करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आयोजित सभेमध्ये पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी सांगितले आहे. बेळगावची वाढीव घरपट्टी कमी करावी किंवा चालू आर्थिक वर्षात रद्द करावी यासाठी माजी नगरसेवक संघटना अनेक दिवसांपासून प्रयत्नशील आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, रेल्वे राज्यमंत्र्यांनाही निवेदन दिले आहे. सोमवारीही रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मंगळवारी शासकीय विश्रामधामावर पालकमंत्र्यांना भेटून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समस्या मांडली. घरपट्टी वाढ 15% जास्त आहे. त्यातच घनकचरा निर्मूलन शुल्क वसुलीही सुरू केले आहे. त्यामुळे घरपट्टी वाढ प्रत्यक्षात 30% जास्त झाल्याची बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर शेट्टर यांनी महानगरपालिका आयुक्त के.एच. जगदीश यांच्याशी संपर्क साधून घनकचरा शुल्क वसुलीबाबत विचारणा केली. त्यावर ही शुल्क वसुली शासनाच्या आदेशानुसारच सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಮೇಲೆ ಒಂದು ನಮಗೆ ಮಾಜಿ ಮೇಯರ್ಗಳು ಮತ್ತು ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಹಿಂದಿನ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳು ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಮನವಿ ಕೊಟ್ಟರು. ಈಗೇನು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ 3 ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ಎನ್ಹಾನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ರೂಲ್ಸ್ ಇದೆ, ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್ ಇದೆ. ಅದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ್ದು, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ್ದು ಇದೆ, ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿ ಇಲಾಖೆದು. ಆ ಗೈಡೆನ್ಸ್ ಪ್ರಕಾರ ಎವ್ರಿ 3 ಇಯರ್ಸು ಎನ್ಹಾನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಹಿಂದೆ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ದಾಗೂ ನಾವು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದೆ, ಈ ವರ್ಷ ಎನ್ಹಾನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋದು ಬೇಡ ಅಂಥೇಳಿ ಓಪನ್ ಆಗಿ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ. ಆದರೂ ಗೈಡ್ಲೈನ್ಸ್ ಇರೋ ಪ್ರಕಾರ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ನಾನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೆ. ನಾನು ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಏರಿಯಾದಿಂದ ಬರ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ, ಆ ಜನಪದ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮಹಾನಗರದ ವತಿಯಿಂದ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದೆ. ಆದರೆ 15 to 30% ಏರಿಸಲಿಕ್ಕೆ ಡಿಸ್ಕ್ರಿಷನ್ ಪವರ್ ಇದೆ ಎವ್ರಿ 3 ಇಯರ್ಸ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಅದು ಅನಿವಾರ್ಯ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕಾರಣ ಸಲುವಾಗಿ ಕೊನೆಗೆ ನಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಮಿಷನ್ ನಾನು ಡೈರೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟೆ. 15% ರೆಸಿಡೆನ್ಷಿಯಲು, ಒಂದು 20% ಕಮರ್ಷಿಯಲು, 25% ವೇಕೆಂಟ್ ಪ್ಲಾಟ್ ಇದ್ದಂಥ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಇಂಪ್ಲಿಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿಯೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿನೂ 15% ರೆಸಿಡೆನ್ಷಿಯಲ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, 20% 25% ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, 20% ವೇಕೆಂಟ್ ಇದಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಈಗ ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ಅವರು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದರು, ಬೆನ್ಕೆ ಅವರಾಗಲಿ ನಮ್ಮ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ರು ಅವರು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದರು, ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ MP ಗಳು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದರು. ಎಲ್ಲ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇರೋದೆ ಈ ವರ್ಷ ಎನ್ಹಾನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋದು ಬೇಡ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಆದರೆ ಆ ರೂಲ್ಸ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಮತ್ತು 3 ಇಯರ್ಸ್ಗೊಮ್ಮೆ ನಾವು ಎನ್ಹಾನ್ಸ್ ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ SFC ಅನುದಾನ ಇವೆಲ್ಲ ಕಟ್ ಆಗ್ತವೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಈಗ ತುಂಬುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಒಂದು ಡೈರೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ನಂದು ಒಂದೊಂದು ಮಹಾನಗರ ಜನತೆಯಲ್ಲಿ ನಂದು ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಏನಂತಂದರೆ, ಈಗೇನು ಎನ್ಹಾನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಏನು ಮಾಡಿದ್ದು ಏನದ ನೀವು ತುಂಬುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ಏನೋ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿ, ಇಲ್ಲಪ್ಪ ಬೇಡ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಪಾಲಿಸಿ ಡಿಸಿಷನ್ ನಾವೇನಾರು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ತೊಗೊಂಡ್ರೆ, ಇವತ್ತೇನು ಹೆಚ್ಚು ತುಂಬಿದರೆ ಕಡಿಮೆ ತುಂಬಿದರೆ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಅದನ್ನ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾವುದಕ್ಕೂ ಇವತ್ತು ನಾಳೆ ಸರ್ಕಾರ ಏನೋ ತೀರ್ಮಾನ ತೊಗೊಂಡ್ರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ್ಕೊಂಡು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿ, ಇಲ್ಲಪ್ಪ ಈ ವರ್ಷ ಬೇಡ, ಈ ಅನುದಾನ ಕಟ್ ಮಾಡೋದು ಬೇಡ,
ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ತೀರ್ಮಾನ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿವಿ, ಎನ್ಹಾನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಈ ವರ್ಷ ಬೇಡ ಅನ್ನುವಂಥ ತೀರ್ಮಾನ ಆದರೆ ಅಕಸ್ಮಾತ್ ಯಾರಾದರೂ ತುಂಬಿದರೆ ಅದನ್ನು ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ತುಂಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ನಮ್ದು ಹೆಂಗೆ ತುಂಬಿದ್ದು ಎಕ್ಸೆಸ್ ಅದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೂ ನಾವು ತಯಾರಿದ್ದೀವಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ महानगर जनते ಇವತ್ತು सहकार ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ನಾನು ವಿನಂತಿಯನ್ನು ನಾನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. सध्या वाढीव घरपट्टी रद्द किंवा कमी करण्याबाबत नगर विकास मंत्री बसवराज यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन मंत्री शेट्टर यांनी दिले. यावेळी रेल्वे राज्यमंत्री अंगडी, माजी महापौर मालोजी अष्टेकर, नागेश सातेरी, शिवाजी सुंडकर, विजय मोरे, निलिमा चव्हाण, महेश नाईक, किरण सायनाक, सरिता पाटील, सिद्धनगौडा पाटील, माजी उपमहापौर धनराज गवळी, दीपक वाघेला, संजय प्रभू आदी उपस्थित होते. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली एका छोट्याशा विरामाची. पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी. ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಮತ್ತು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ರೈತ ಬಾಂಧವರೇ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ಸ್ ಬೇಕಾಗುವ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಹೋಲ್ಸೇಲ್ ದರದಲ್ಲಿ ದೊರೆಯುತ್ತವೆ. ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಡ್ರಿಪ್ ಪೈಪುಗಳು, ಕೊಠಾರಿ ಪಂಪುಗಳು, ಕಾವೇರಿ ಪ್ಲಾಟ್ ಪೈಪುಗಳು, ಎಟಿಎಫ್ ಮಷಿನ್, ಚಾರ್ಜಿಂಗ್ ಪಂಪು, ಪಿವಿಸಿ ಮತ್ತು ಜೈನ್ ಕೊಠಾರಿ ಫಿಟ್ಟಿಂಗ್ ಪೈಪುಗಳು ಯೋಗ್ಯ ದರದಲ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಲಭಿಸುತ್ತವೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿರಿ. ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್, ಬಿಲಾಲ ಮಸೀದಿ ಎದುರು, ನಿಡಸೋಸಿ ರೋಡ್, ಸಂಕೇಶ್ವರ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7259 90 93 25 7259 909325. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831243577 और 8884121718। KLE Academy of Higher Education and Research, educating humanity for over 100 years, empowering doctors since 55 years. Courses offered: undergraduate courses MBBS, BDS, BAMS, BHMS. Postgraduate courses MD, MS, PG Diploma, MDS. PG courses M Pharma, MPT, MSc Nursing. UG courses BAMS, BHMS, B Pharma, Pharma D, BPT, BSc Nursing, PPBSc Nursing. MSc courses Anatomy, Psychology, Biochemistry, Microbiology, Perfusion Technology, Echocardiography, Clinical Research,
Biostatistics, Nutrition and Dietetics, Immunology, Psychology, Epidemiology, Biotechnology, Population Studies, Hospital Administration, Masters of Public Health in General Epidemiology, Health Economics and Outcome Research, Healthcare Quality and Safety. BSc courses: BSc Hotel Management, Bachelor of Public Health, BSc Medical Lab Technology, BSc Radiography, BSc Anesthesia Technology, BSc Perfusion Technology, BSc Cardiac Care Technology, BSc Neuroscience Technology, BSc Renal Dialysis Technology, BSc Biostatistics and Population Sciences. Admissions are opened. For more details, contact Jawaharlal Nehru Medical College Campus, Nehru Nagar, Belgavi. विरामानंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. जलसंपन्मूल मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पिण्याच्या पाण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारशी चर्चा करणार असल्याचे माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. बेळगाव टुरिस्ट सेंटरमध्ये जलसंपदा मंत्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की कृष्णा नदीकाठच्या सध्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची समस्या नाही. देवाच्या कृपेने या उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाला आहे. ते म्हणाले की पुढच्या उन्हाळ्यात ते महाराष्ट्र सरकारशी कृष्णा नदीलाच नव्हे तर वेदगंगा व दूधगंगा नदीलाही पाणी सोडण्याची चर्चा करतील. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर राज्य सरकार महाराष्ट्र सरकारशी चर्चा करेल असेही ते म्हणाले. ಈ ಸದ್ಯ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ನಮ್ಮ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಕೃಷ್ಣಾ ಬೇಸಿನ್ದಲ್ಲಿ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ. ದೇವ್ರ ದಯದಿಂದ ಈ ಬೇಸಿಗೆ ದಾಟಿತು, ಮಳೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ. ಮುಂದಿನ ಬೇಸಿಗೆ ಬರುವಾಗ ಎಲ್ಲ ಅದನ್ನು ನೀರಿನ ಪ್ರಮಾಣ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಬರೀ ಕೃಷ್ಣಾ ಬೇಸಿನ್ ಅಲ್ಲ, ಚಿತ್ತೂರಿಂದ ಸಂಕೇಶ್ವರ ಆಗಿರ್ಬೋದು, ವೇದಗಂಗಾ ದೂಧಗಂಗಾ ಎಲ್ಲ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದ ಜೊತೆ ಚರ್ಚಿಸಿ ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆ ನೀರು ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಥರ ಸರ್ಕಾರದ ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಒಪ್ಪಂದ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದು ಯಾಕೆ ಈಗ ಮಾಡಬೇಕಾಯಿತು. ಜಯಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನೀರಾವರಿ ಸಚಿವರು ಜೊತೆ ಫೋನ್ ಮುಖಾಂತರ 2-3 ಬಾರಿ ಮಾತಾಡಿದ್ದೇನೆ. ಆದರೆ ಆ ಇಸ್ಲಾಂಪುರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಕೊರೋನಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರಾರಂಭ ಅವ್ರ ಊರಿನ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಬೀಜ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ಬೆಂಗಳೂರು ಅಥವಾ ಮುಂಬೈದಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಮುಂದಿನ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಿಂದ ಅವರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಕಂಡೀಷನು ನಮ್ಮ ಕಂಡೀಷನ್ ತುಲನಾ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಸಾಧಕವಾಗಿ ಚರ್ಚಿಸಿ ನಿರ್ಣಯ ತಗೋತೀವಿ. ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈಗ ಟೂರ್ ಹೊಂಟಿ ಬಾಯ್ರೋಡ್ ಹೋಗಿ ಫ್ಲೈಟ್ ಚಲೋ ಆಯಿತು. ಬಟ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ಸಚಿವರು ಭಾಳಷ್ಟು ಲಾಕ್ಡೌನ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಕ್ಕಂತ ತಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಮುಂದಿನ ವಾರದಲ್ಲಿ ಡೆಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ನೀರಾವರಿ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚಿಸಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮಹದಾಯಿ ವಿಚಾರ ಈಗಾಗಲೇ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮುಖಾಂತರ 700 ಅಂತಂದ್ರೆ 800 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ DPR ಆಗಿ ಕೇಂದ್ರ CWC ಅಂತ ವಾಟರ್ ಬೋರ್ಡ್ಗೆ ಹೋಗಿದೆ. ಅದು ಕ್ಲಿಯರ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಕೆಲವೊಂದು ಎನ್ವೈರ್ಮೆಂಟು ಫಾರೆಸ್ಟ್ ಕ್ಲಿಯರೆನ್ಸ್ ಅಂತ ಕ್ಲಿಯರೆನ್ಸ್ ಆಗಿತ್ತು. ಮತ್ತು ಅದು ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಮತ್ತೆ ರೀಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸರ್, ಈಗ ಲಾಕ್ಡೌನ್ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಅದರಿಂದ ಏನಾದರೂ ಇದು ಆಯ್ತಾ, ಹಣಕಾಸಿನ ಕೊರತೆ ಏನಾದರೂ ಆಯ್ತಾ, ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಎಫೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಈ ನೀರಾವರಿ ಕಾಮಗಾರಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಎಫೆಕ್ಟ್ ಆಯ್ತಾ? ನಮ್ಮ ತಿಳಿದ ಮಟ್ಟಿಗೆ ನೀರಾವರಿಗೆ ಹಣಕಾಸು ಕೊರತೆ ಬರೋಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ವಿಶೇಷವಾದ ನಮ್ಮ ನೀರಾವರಿ ಕಾಳಜಿ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ನೀರು ನಮಗೇನು ಸಮಸ್ಯೆ ಬರೋಲ್ಲ. महाराष्ट्र पाटबंधारे मंत्री यांनी यापूर्वीच दूरध्वनी करारावर चर्चा केली आहे. परंतु कोरोना व्हायरसच्या संसर्गाची वाढ झाल्याने ते थोडे त्रासदायक आहे. ते म्हणाले की संक्रमण कमी होताच राज्य सरकार आणि महाराष्ट्र सरकार मुंबई किंवा बॉम्बेमध्ये चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सिंचनासाठी विशेष चिंता दर्शवली आहे. लॉकडाऊनच्या बाबतीत कोणतीही अडचण नाही. काँग्रेस सध्या काय करत आहे हा मुद्दा नाही. सरकार जे करत आहे ते महत्त्वाचे आहे असे यावेळी ते म्हणाले. रामनगर सुपा ग्रुप संघ सोसायटीबद्दल कर्जवसुलीची खोटी अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप संघातर्फे करण्यात आला. सुपा ग्रुप संघ सोसायटीच्या कर्जवसुलीबद्दल खोटी अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप संघातर्फे करण्यात आला. तर रामनगर सुपा ग्रुप संघातर्फे येथील शेतकऱ्यांसाठी 4 कोटींचे बिनव्याज कर्ज देण्यात आले. तर ते भरण्याचे 15 एप्रिल ही तारीख देण्यात आली होती. परंतु लॉकडाऊन असल्याने केंद्र सरकार व राज्य सरकारने 30 जून ही कर्ज भरण्याची तारीख सुनावली होती. परंतु पुन्हा 8 मे रोजी 30 मे पर्यंत बिनव्याजी कर्ज न भरल्यास
5% व्याज भरावे लागणार असल्याचे नोटीसद्वारे कळवले आहे. त्यामुळे फोनद्वारे 30 मे पर्यंत कर्ज न भरल्यास सरकार जास्त रक्कम घेणार असे सांगण्यात आले होते. परंतु काही नागरिक वेगळीच अफवा पसरत असल्याचा आरोप संघातर्फे करण्यात आला. फर्स्ट 15 एप्रिलला ड्यू डेट होती. आम्ही जवळजवळ 4 कोटी पीक कर्ज दिलेलं आहे. जवळजवळ 700 लोकांना पीक कर्ज दिलेलं आहे आम्ही. आणि हे जवळजवळ कायम आम्ही 20-22 वर्ष देत आहे आणि 100% रिकव्हरी करून सोसायटीची उन्नती केलेली आहे. आणि हे सगळं केलेले असताना आता ह्या वर्षी काय झालं, कोविड-19मुळं 15 एप्रिलची डेट स्टेट गव्हर्नमेंट आणि भारत सरकार, कर्नाटक गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने 30 जून म्हणून डिक्लेअर केली. त्यामुळे आम्ही सगळ्या लोकांना फोनद्वारे कळवलं की 30 जूनपर्यंत तुम्ही आम्ही पैसे भरावा. असं आता 1 महिना 2 महिने गेल्यानंतर परवा मे महिन्यामध्ये आम्हाला ऑर्डर आली. 8/5ला आम्हाला एक ऑर्डर आली की 31 मेपर्यंत जर भरला नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंट 5% इंटरेस्ट देणार नाही असं कळवलेलं आहे. आमच्याकडे रायटिंगमध्ये आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांना प्रत्येकाला नोटीस काय देता येत नाही, फोनद्वारे आम्ही सगळ्यांना विनंती केली की बाबा पैसे भरा, नाही तर तुम्हाला जवळजवळ 4 कोटी लोन दिलेलं आहे. ते 20 लाख रुपये नुकसान होणार शेतकऱ्यांचं. त्याचं नुकसान होऊ नये शेतकऱ्यांचं. आणि आम्ही बँकेची पण आमच्या सोसायटीची पण चांगली प्रत राहावी म्हणून आम्हाला सगळ्या डायरेक्टरना भेटून आम्ही डिस्कस करून आम्ही सगळे लोकांना, डायरेक्टर असू दे, CEO साहेब असू दे, आमच्या स्टाफना फोन केले सगळ्यांना. आणि लोक आजपर्यंत आता 2-2.5 कोटी आमचे लोक येऊन स्वहस्ते भरलेले आहेत पैसे. आणि तेच पैसे आम्ही बँकला ट्रान्सफर केलेले आहेत. आणि आमची सोसायटीची पण पत राहावी ही एक संस्था आहे. ही शेतकऱ्यांची संस्था आहे. ही काय आमची गुरुनाथ कामाची असू दे, प्रकाश बांबेश्वर किंवा सुधीर कामतकर, राजन गावडेची संस्था नाही, काही CEOची संस्था नाही. ही संस्था जी आहे ही सगळ्या शेअर होल्डरची संस्था. आणि काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी सोसायटीमध्ये आमची 12 तास सोसायटी आहे उघडी असते, येऊन इन्क्वायरी करावी बाबा ऑर्डर आहे का नाही. आणि असं दिशाभूल लोकांची करू नये. आणि हे दिशाभूल ऐकून लोकांचं नुकसान होणार नाही आणि त्याच्यामुळे सोसायटीचं पण नुकसान आहे. आणि एक 7-8 लोकांना लागून 1000 लोकांचं नुकसान होऊ नये ह्या दृष्टीनं आम्ही हे सगळं एक स्टेटमेंट देत आहे. असं बोगस स्टेटमेंट देण्यापेक्षा त्यांनी सोसायटीमध्ये इन्क्वायरी करावी, काही असू दे ते महत्व आहे. नाही तर आम्हाला चेअरमन, व्हाईस चेअरमन, डायरेक्टर आहे त्यांना विचारावं. इकडे गावातलेच आहेत सगळे, बाहेरचे कोण नाही. त्यांना विचारून काय झालं काय नाही, काहीच नसतं. हे सेक्रेटरीला काय तो घरातले ऑर्डर काढून हे करणार, तो आम्हाला सांगणार बाबा असं आलंय 31 मे काय करूया. मग ते म्हटलं करूया वसुली. आम्ही सगळ्यांनी डिसिजन घेतल्यानंतर झालं आणि वसुली चाललेली आहे. लोकांचे आता हे करून परत आम्ही 15 जूनपर्यंत आम्ही परत येतो 4 कोटी रुपये. असं आहे ते प्रत्येक वर्षी हेच की आता जरी भरलं तरी व्याज नाही, जूनमध्ये भरलं 5% व्याज बसणार. आता हे जे व्याज आहे 12.5% शेतकऱ्यांना व्याज आहे टोटल, त्यातले 7.5% आमची स्टेट गव्हर्नमेंट कर्नाटक सरकार देत आहे. हे जवळजवळ आता 7 वर्ष झालं चाललेलं आहे. आणि जे 5% आहे ते केंद्र सरकार देते. त्या 5%लाच केंद्र सरकारने आम्हाला सांगितलेलं आहे की आपण देणार नाही, जून 1 तारखेला भरला तर आम्ही देणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही 31 मेपर्यंत ते वसूल करा. आणि जे कोणी शेतकरी जूनला भरतील त्यांना 5% इंटरेस्ट हे पडणार आहे. आणि ज्या कोणाला जर कॅन्सल करायचं असेल ऑर्डर त्यांनी कॅन्सल करून आणावी. आम्हाला काही फरक पडणार नाही. कोणी लीडर असतील हे असतील जाऊन सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाऊन कॅन्सल करून आणावे. आम्हाला काही नाही, आम्ही त्यांचं स्वागत करू. त्याच्याबद्दल आमची कोणी वाईट दृष्टी नाही, काही नाही. आणि हे चांगल्यापणानेच आम्ही वसुली करावं आहे. आणि कुणाला नोटीस दिलं नाही. आम्ही एक प्रमाणपत्र म्हणतात का विनंती आठवणीची हे आठवण राहावी बाबा शेतकऱ्याने लोन घेतलेलं आहे आणि ही ड्यू डेट आहे, नोटीस दिलेलं आहे आणि सगळ्या रूपाने तुम्हाला देत आहे. हे बघा सगळे प्रूफ आहे आमच्याकडे, रायटिंगमध्ये आहे. तुम्ही काय असेल तर इकडे येऊन हे करावे, विचारावे बोगस काय असेल हे असेल विचारावे. चांगले लीडर लोक सुद्धा पैसे भरलेले आहेत. चांगल्या ऑपोजिशन लीडर असू दे हे सुद्धा इकडे ऑर्डर आहे म्हटलं पैसे भरले. आम्ही आता काय त्याच्यानंतर आणि पैसे भरले तर संस्था चालणार. उद्या 4 कोटीचे 10 कोटी देणार नाही तर आम्ही जर पैसे बँकेला भरले नाही बँक हाकून करते आम्हाला पैसे देणार नाही, कुठली बँक देणार नाही. असं ही चेन आहे. सोसायटी मार्केट तुझे KDCC बँक, अपेक्स बँक, नाबार्ड बँक
हे चैन आहे. इकडे जर आम्ही को घातला 4 चैन सगळे तुटते आणि ह्याचा फायदा नुकसान शेतकऱ्यांना मोस्टली आणि रामनगरचे शेतकरी त्रासात आहेत हे तर सगळ्यांना माहीत आहे. आणि आम्ही कुणाला आजपर्यंत कुणावरही एक जप्ती काढलेलं नाही आहे अजूनपर्यंत. या जवळजवळ 30-35 वर्षामध्ये कुणाची जप्ती काढली नाही आम्ही, कुणाच्या घरात जाऊन हे केलं नाही. आणि उगीच कुणाचं थोडे लोक नाव वाईट करत आहेत त्यांचं त्यांना रामलिंगेशन पाहायला आम्ही काय करणार त्याला दुसरं रामलिंगेशन चांगली बुद्धी होते आणि जे चांगले सरकार आहे त्याच्याबद्दल मी सरकार त्यांच्या दिलेलं आहे. त्याच्यापुढे बी आम्हाला सरकार द्यावं ही विनंती. आणि बऱ्याच लोकांनी येऊन इकडे एन्क्वायरी करून हे बघून सॅटिस्फॅक्शन झाले की कोणाला डाऊट होता ते लोक इकडे सरळ आले आणि आमच्या सीईओ साहेबांना चेअरमॅनला भेटले आणि सगळे बघितले. त्यांना खरं पटल्यानंतरच भरले सर्व. ज्यांना पटलं नाही ते येऊन इकडे विचारायचं. यावेळी संघाचे अध्यक्ष गुरुनाथ कामत, उपाध्यक्ष प्रकाश बाबले, राजन गावडे, सुधीर कामत, संघाचे संचालक सागर बनवली आदी उपस्थित होते. निखिला सुकर, KNN सिटी न्यूज, रामनगर. हुक्केरी तालुक्यातील गोटूर नागनूर रस्ता बंद करण्यात आला असून महाराष्ट्र कनेक्शन थांबविण्याचा प्रयत्न संकेश्वर पोलिसांकडून करण्यात आला आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे. तबलिगीने अजमेर नंतर महाराष्ट्रामधील लोक कर्नाटकातील लोकांना विश्वास करत आहेत. जिल्ह्यात चेकपोस्टवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केवळ सीमा परवान्यास परवानगी देण्यात आली असून परप्रांतीय महाराष्ट्रातून कर्नाटकाच्या सीमेवर तस्करी करत आहेत. यामुळे कर्नाटकमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील गोट्टूर नागनूर रोडवर कोणतेही बंधन न घालता कर्नाटकाच्या सीमेवर प्रवेश करत होते. महाराष्ट्रातील हजारो वाहन चालक आणि दुचाकीस्वार संपूर्ण कर्नाटकातून प्रवेश करीत आहेत. कर्नाटक राज्यात तस्करी करणाऱ्या स्थलांतराविषयी माहिती देताना संकेश्वर पोलिसांनी कर्नाटक महाराष्ट्र कनेक्शन असलेल्या गोट्टूर नागनूर रोडच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. संकेश्वर पोलीस स्थानकाचे PSI गणपती यांनी कोगनोळी नाक्याला भेट देऊन तेथे पोलीस कर्मचारी तैनात ठेवला आहे. कोरोना कर्नाटकात पसरू नये म्हणून एकत्रितरित्या पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आनंद बम्मनावर, KNN सिटी न्यूज, संकेश्वर. शेवटी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. बेळगाव जिल्ह्यात सापडले आणखी 4 कोरोना पॉझिटिव्ह. सापडलेले कोरोना रुग्ण अजमेर, दिल्ली, मुंबईहून आल्याचे स्पष्ट. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. स्मार्ट सिटी कामकाजावर नजर ठेवण्यासाठी अनुभव नसलेल्या PMC अधिकाऱ्यांची नेमणूक. आमदार अभय पाटील यांच्या बैठकीत PMC अधिकाऱ्यांची अनुपस्थिती. स्मार्ट सिटी व PMC अधिकारी करत आहेत जनतेची फसवणूक. जलसंपन्न मूलमंत्री रमेश जारकीहोळींनी साधला माध्यमाशी संवाद. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारशी करणार चर्चा. कृष्णा नदीसह वेदगंगा व दूधगंगेचाही मांडणार मुद्दा. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.